पबजीचा नाद चांगला की वाईट? नुकत्याच एका बातमीने मन थक्क झाले। टीम आर्यनने भारतीय पबजीची 1.25 कोटी रुपयांची स्पर्धा जिंकून सौदी अरेबियाच्या पबजी मोबाईल वर्ल्ड कप साठी भारताकडून प्रतिनिधित्व पक्के केले। ऐकावं ते नवलच ना, ज्याने एक काळ गाजवला, ज्याच्या आभासी दुनियेत तरुणाई हरवली, ज्याच्यामुळे शब्द नव्हे तर गोळी महत्वाची वाटू लागली, ज्या पबजी गेममुळे मुलं अभ्यास, मित्र, खेळ सगळं विसरून मोबाईल मध्ये रमली आणि अगदी आत्महत्येपर्यंत गेली। भारत सरकारने कधी काळी हानिकारक आणि मानसिक आरोग्य बिघडवणारा म्हणून या पबजीला कायमचा बॅन केला होता। आज त्यानेच आपलं हसू करत परत एकदा करिअरचा पर्याय, प्रोफेशनल गेमिंग आणि लाखो कमवण्याची स्वप्ने दाखवत तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत बनत चालला आहे। गेम तोच आहे, पण नव्या रूपात तो परत आलाय। पैशांच्या मोहाने भरून पडलेल्या सवयी आणि सापळ्यांनी त्याने साऱ्यांच्या गुंगीचा डोसच दिला आहे जणू। या पबजीच्या मोहापायी दिसत असलेला पैसा हा केवळ काहींनाच मिळतो हे लोक विसरून जातात, परंतु खाणे पिणे विसरून जर गुरफटलेले मन कुठल्या कान्याकोपऱ्यात पबजीच्या खेळत हेडशॉट आणि पोचिंकीच्या शब्दांनी तुमची स्वप्न विसरायला लावत आहेत, तर असा पबजी कितपत चांगला आहे याचा विचार करायला हवा। पुन्हा एकदा हातात मोबाईल आणि आयुष्याला लॉग आउट करणाऱ्या क्षणांनी पबजीच्या नावाखाली फक्त आता मेंदूची तस्करीच चालली आहे। कारण पबजीचा नाद बरा नव माय हे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही जिवंत राहाल की नाही आता ते तुमच्या हातातला मोबाईलच सांगू शकतो।